पुण्यातील एक तरुण विवाहित जोडपं आदित्य आणि सोनाली दोघंही खूप प्रेमळ, सकारात्मक आणि आनंदी स्वभावाचे। सोनाली खूपच खेळकर आणि उत्साही होती। आदित्य तिला मनापासून प्रेम करत होता। एकदा ते दोघं आपल्या लाडक्या पिल्लासोबत पप्पूसोबत आपल्या कुलदेवतांच्या दर्शनासाठी निघाले होते। रस्ता डोंगराळ आणि गावाजवळचा होता। तिघंही खूप आनंदात होते। रस्त्याच्या एका वळणावर पप्पू अचानक रस्त्यावर धावून गेला। सोनाली त्याच्या मागे धावत गेली आणि अचानक एका भरधाव दुचाकीची तिला जोरात धडक बसली। ती जागेवरच बेशुद्ध झाली। आदित्यने तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं। डॉक्टर म्हणाले की तिची स्थिती गंभीर आहे। अनेक हाडं मोडली होती। चावरायला बराच वेळ लागणार होता। पण त्या क्षणापासून आदित्य तिच्या सोबतच राहिला। दिवसरात्र तिची सेवा करत राहिला। सोनालीसाठी तो सगळं करत होता। तिच्या लाडक्या गोष्टी, तिचं हसणं परत मिळवणं, तिच्या डोळ्यात पुन्हा आनंद आणणं। तो रोज तिच्या उशाजवळ स्वामी समर्थांचा फोटो ठेवायचा आणि म्हणायचा, स्वामी आहेत आपल्या पाठीशी, तू पुन्हा उठशील सोनाली। सोनाली हळूहळू सावरायला लागली। डॉक्टर सुद्धा चकित झाले। काही महिन्यात ती स्वतः चालू लागली, हसू लागली आणि आदित्यच्या प्रेमामुळे आणि स्वामींच्या कृपेने ती पुन्हा पूर्वीप्रमाणे झाली। आजही दोघं कुलदेवतांचं दर्शन घेतात पप्पूसोबत आणि म्हणतात, त्या अपघाताने आमचं आयुष्य थांबलं नाही, स्वामी आणि प्रेमानं ते पुढे नेलं।